विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 मधील पायथागोरसचा प्रमेय या प्रकरणातील हे 4 गुणांचा प्रश्न मी समोर मांडलेला आहे. प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी या काटकोन त्रिकोणात जर कोण बीएसी बरोबर 90 अंश असेल, रेख एडी, बघा इथे आकृती मी काढलेली आहे, रेख एडी, रेख बीई आणि सीएफ या मध्यगा असतील तर सिद्ध करायचंय 2 कंसात एडी वर्ग अधिक बीई वर्ग अधिक सीएफ वर्ग बरोबर 3 बीसी चा वर्ग. ठीक आहे, तर थोडं आपण आता याचं पूर्वरचना करून घेऊया. बघा, रेख एडी, रेख बीई, रेख सीएफ या मध्यगा आहे, मध्यगा आहेत. जर त्या मध्यगा असतील तर मध्यगा म्हणजे काय, तर शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा. म्हणजे जर आपण घेऊया एडी जर मध्यगा आहे तर बीडी आणि डीसी दोन्ही समान आहेत, म्हणजेच बीडी बरोबर डीसी बरोबर डीसी च्या अर्धे. बी जर मध्यगा आहे तर एई बरोबर ईसी बरोबर एसी च्या अर्धे. आणि जर सीएफ मध्यगा आहे तर बीएफ बरोबर एफ ए किंवा एएफ बरोबर एबी च्या अर्धे. आपल्याला पुढे वापरायचं, आपल्याला समीकरण येणार नाही आहोत, पुढे वापरायचं. पुढे म्हटलंय कोण बीएसी हा काटकोन त्रिकोण आहे आणि इथे काटकोन आहे, बीएसी मध्ये काटकोन आहे, म्हणून आपण इथे पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. त्रिकोण बीएसी हा काटकोन त्रिकोण आहे. जर हा काटकोन त्रिकोण असेल म्हणून आपण वापरू शकतो पायथागोरस. ठीक आहे, आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येणार आहे, बीसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग. याला आपण समीकरण 1 देऊया. यांना मी समीकरण देत नाही, आपण डायरेक्ट वापरणार आहे पुढे. म्हणजे बीसी बरोबर एबी वर्ग अधिक एसी वर्ग. आता आपण एक एक घेऊया. जर रेख एडी मध्यगा घेऊन, ही मध्यगा आहेत, आपल्याला माहिती आहे अपोलोनियस च्या प्रमेयानुसार. तर अपोलोनियसचा प्रमेय काय आहे की जर एडी ही मध्यगा असेल तर अपोलोनियसच्या प्रमेयानुसार एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग बरोबर 2 एडी चा वर्ग 2 मध्यगेचा वर्ग अधिक 2 बीडी चा वर्ग किंवा डीसी. बीडी किंवा डीसी काही आपण घेऊ शकतो, आपण 2 बीडी चा वर्ग. हा म्हणला अपोलोनियसचा प्रमेय. आता आपल्याला सिद्ध करायचं, त्यामध्ये बघा एडी आहे, त्यामुळे आपण काय करूया, एडी ला वेगळं करूया आणि बीडी ला पलीकडे घेऊन जाऊया. आणि म्हणून एबी वर्ग अधिक एसी वर्ग वजा 2 बीडी चा वर्ग बरोबर 2 एडी चा वर्ग. समीकरण 2 याला मी देतो. तसेच बघा, आता आपण जर बी मध्यगा घेतली आपल्याला मिळणार आहे एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. बघा, जर बी मध्यगा घेतली तर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर बी मध्यगा आहे, मग 2 बी चा वर्ग अधिक 2 ए चा वर्ग. ए तिकडे घेऊन जाऊया, म्हणजे आपल्याला बी मध्ये मिळेल. आणि म्हणून एबी वर्ग अधिक बीसी वर्ग वजा 2 ए चा वर्ग बरोबर 2 बी चा वर्ग. समीकरण 3. आणि बघा, आणि आपण आता काय करू शकतो, तिसरी मध्यगा
CF घेऊ शकतो. मग CF मध्ये काय येणार आहे, BC चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2CF चा वर्ग अधिक 2BF चा वर्ग. काय येईल, BC वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2CF चा वर्ग अधिक 2BF चा वर्ग. पुन्हा BF ला इकडे घेऊन येऊया आणि म्हणून BC वर्ग अधिक AC वर्ग वजा 2BF चा वर्ग बरोबर 2CF चा वर्ग. समीकरण 4. समीकरण 1 2 3 4 बघा, 2AD वर्ग अधिक 2BE वर्ग अधिक 2CF वर्ग. मग इथे बघा आपल्याला सिद्ध पण करायचंय, आपण 2 कॉमन काढले तर मग हे पण 2AD वर्ग अधिक 2BF वर्ग अधिक 2CF वर्ग झाले असते. ठीक आहे, आपण काय करूया, समीकरण 1 2 3 यांना काय करूया, यांची बेरीज करूया. 2 3 4 आणि म्हणून समीकरण 2 3 व 4 यांची बेरीज करूया. आता बेरीज आपल्याला काय मिळणार आहे बघा, आपण काय करूया, आधी उजव्या बाजूची बेरीज करूया, मग डाव्या बाजूची करूया. मग 2AD वर्ग 2AD वर्ग अधिक 2BE वर्ग 2BE वर्ग अधिक 2CF वर्ग. आता काय डावी बाजू, याची डावी बाजू काय होती, ही होती AB वर्ग अधिक AC वर्ग वजा 2BD चा वर्ग. याची डावी बाजू काय होती, अधिक AB वर्ग अधिक BC वर्ग वजा 2AE चा वर्ग. तिसरी काय होती, BC वर्ग अधिक AC वर्ग वजा 2BF चा वर्ग. ठीक आहे, आता हे तर आपल्याला मिळालं 2, आपण जर कॉमन काढले त्यातमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, AD वर्ग अधिक BE वर्ग अधिक CF वर्ग. म्हणजे आपल्याला आपली डावी बाजू तर मिळाली. आता इथे बघा, AB वर्ग अधिक AC वर्ग एकत्र राहू द्या, AB वर्ग अधिक AC वर्ग प्लस हा AB वर्ग आणि हा AC वर्ग एकत्र घेऊया, प्लस AB वर्ग अधिक AC वर्ग प्लस बघा इथे एकदा BC आहे, इथे एकदा BC आहे, मग 2BC चा वर्ग. आता वजावाले सगळे आपण एकत्र घेतले, आपण ते करून दाखवतो मी तुम्हाला. 2BD चा वर्ग वजा 2AE चा वर्ग वजा 2BF चा वर्ग. आता बघा, AB वर्ग अधिक AC वर्ग समीकरण 1 मध्ये होतो BC वर्ग, हा पण झाला BC वर्ग आणि 2BC ऑलरेडी आहेत, 2BC चा वर्ग. इथे मी 2 कॉमन काढतो, मग 2 कंसात वजा बाहेर काढले तर त्यामुळं BD वर्ग अधिक AE वर्ग अधिक BF चा वर्ग. हे झाले 4BC, 4BC चा वर्ग वजा 2 कंसात. आता BD आपण आधीच बघा करून घेतलं होतं. BD म्हणजे काय, BC छेद 2, AE म्हणजे AC छेद 2 आणि BF म्हणजे AB छेद 2. हा, मग BD म्हणजे काय, BC छेद 2 कंसाचा वर्ग अधिक AE म्हणजे काय, AC छेद 2 कंसाचा वर्ग अधिक BF म्हणजे काय, AB छेद 2 कंसाचा वर्ग कंस पूर्ण. ठीक आहे, म्हणजे आता बघा इथे आपला 4BC आधीपासून होते वजा 2 कंसाला आपल्याला काय मिळणार आहे, BC छेद 2 कंसाचा वर्ग म्हणजे काय, BC वर्ग छेद 2, BC वर्ग छेद 4 अधिक AC वर्ग छेद 4 अधिक AB वर्ग छेद 4. आता इथे आपण जर 4 कॉमन काढले
तर 4 BC चा वर्ग वजा 2 गुणिले 1/4 बाहेर निघतील, आतमध्ये काय राहणार आहे BC वर्ग अधिक AC वर्ग अधिक AB वर्ग, 2 म्हणजे 4 BC चा वर्ग वजा 1/2 गुणिले कंसात आता BC ऍज इट इज अधिक आपल्याला माहिती आहे AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर BC वर्ग समीकरण 1 नुसार पुन्हा 2 BC झाले, मग 4 BC चा वर्ग वजा 1/2 गुणिले 2 BC चा वर्ग हे गेले म्हणजे 4 BC चा वर्ग वजा 1 BC चा वर्ग म्हणजे काय उरलं 3 BC चा वर्ग आणि इकडे आपलं काय होतं 2 कंसात AD वर्ग अधिक BE वर्ग अधिक CF वर्ग हे आपण मागाशीच काढलं झालं सिद्ध. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं की 2 कंसात AD वर्ग अधिक BE वर्ग अधिक CF वर्ग बरोबर 3 BC चा वर्ग. एकदम इझी मेथडने आपण सिद्ध केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक इंटरेस्टिंग क्वेश्चन घेऊन. तोपर्यंत नमस्कार.